नमस्कार विद्यार्थी मित्र हो, युनि ऑफिसरच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर मागील काही दिवसापासून आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा किंवा सर्व स्पर्धा परीक्षांच्या करिता आवश्यक असणार भारतीय अर्थव्यवस्था यातील घटकांचा घटकनिहाय आपण अभ्यास करत आहोत। तर मागील काही दिवसापासून आपण दारिद्र्य या घटकाचा अभ्यास केला, तर आजपासून आपण बेरोजगारी या महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास करायचा आहे। विशेषतः दारिद्र्य आणि बेरोजगारी हे घटक सिलेबसला ॲड करण्यामागची भूमिका अशी आहे आयोगाची की दारिद्र्य आणि बेरोजगारी या एक सामाजिक समस्या आहेत आणि या सामाजिक समस्यांच्यातून इतर समस्या निर्माण होतात। त्या अनुषंगानं आयोगानं नवीन अभ्यासक्रमात देखील दारिद्र्य व बेरोजगारी आहे तसे घटक ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे आपण आज बेरोजगारी या घटकाचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण सुरुवात बेरोजगारीचे प्रकार याच्यापासून करू। तर बेरोजगारीचा पहिला महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी किंवा ज्याला स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात। तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट किंवा संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय? तर उत्पादनाची साधने असतात। म्हणजे उत्पादनाची साधने किती? तर 4 उत्पादनाची साधने आहेत: भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता। लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्योरशिप। तर उत्पादन साधनांच्या कमतरतेमुळे जी बेरोजगारी निर्माण होते त्यास संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणतात। आता याचं जस्टिफिकेशन कसं करू शकतो आपण? तर एखादा उद्योग चालू करायचा आहे, तर उद्योग चालू करण्याकरता भूमी लागेल, श्रम लागेल, भांडवल लागेल आणि उद्योजकता लागेल। तर यातील एक जरी घटक नसला तर तो उद्योग चालू होऊ शकत नाही। त्याच्यामुळे भारतीय बेरोजगारी ही विशेषतः संरचनात्मक बेरोजगारी सारखी आहे। म्हणजे भारतामध्ये उत्पादन साधनांची वानवा आहे, त्यामुळे भारतामध्ये या प्रकारची बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते। सर थोडक्यात काय म्हणू शकतो आपण? उत्पादन साधनांच्या कमतरतेमुळे जी बेरोजगारी आढळते त्यास आपण काय म्हणतो? संरचनात्मक बेरोजगारी असं म्हणतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात। तर बेरोजगारीचा पुढचा प्रकार आहे कमी प्रतीची बेरोजगारी किंवा ज्याला अंडर अनएम्प्लॉयमेंट म्हणतात। अंडर अनएम्प्लॉयमेंट घेतलेल्या शिक्षणापेक्षा, समजा एखादी व्यक्ती शिक्षण घेते आहे किंवा घेतलेल्या शिक्षणापेक्षा कमी दर्जाचा रोजगार करावा लागणं त्याला कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हणतात। विशेषतः भारतामध्ये देखील या प्रकारची बेरोजगारी आढळते। कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? समजा एखादी व्यक्ती ग्रॅज्युएट झालेली आहे किंवा एखादी व्यक्ती इंजिनियर झालेली आहे, तर इंजिनियर झालेल्या व्यक्तीचं काम काय असतं? तर इंजिनियरला अनुसरून समजा मेकॅनिकल इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, तर त्यांना त्यांच्या फील्डमध्ये काम मिळणं अपेक्षित असतं। मात्र एखादा इंजिनियर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन देखील वेगळं काहीतरी काम करतोय, त्यालाच काय म्हटलं जातं? कमी प्रतीची बेरोजगारी किंवा अंडर अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं। आणि भारतामध्ये हा देखील प्रकार प्रामुख्याने पाहायला मिळतो। पुढचा बेरोजगारीचा प्रकार आहे तो म्हणजे प्रच्छन्न बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी होय। प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारीला डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात। तर डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट ही भारतामध्ये प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आढळणारी बेरोजगारी आहे। तर याची व्याख्या कशी करू शकतो आपण? तर एखाद्या कामावर गरजेपेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर ते अतिरिक्त कामगार हे छुपे बेरोजगार असतात। किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो, एक काम जर 5 माणसं करू शकत असतील तर तेच काम करायला 8 माणसं लावली तर उर्वरित 3 माणसं ही छुपे बेरोजगार असतात। म्हणजे त्यांची सीमांत उपयोगिता 0 किंवा ऋण असते। म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, एक काम जेवढे लोक करू शकतात त्याच्यापेक्षा अतिरिक्त लोक लावले तर ते काम कसा प्रकार होतो? तर छुपी बेरोजगारी किंवा त्याला प्रच्छन्न बेरोजगारी असं म्हणतात। भारतामध्ये या प्रकारची बेरोजगारी कृषी क्षेत्रामध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये जास्त आढळते। का बरं? तर भारतीय शेतीचा GDP मधला वाटा 17% आसपास आहे। मात्र आजही कृषीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या ही 49% इतकी प्रचंड आहे। याचा अर्थ अतिरिक्त 34% जे लोक आहेत ते एक प्रकार छुपे बेरोजगार आहेत। आणि या छुपे बेरोजगारांना आपण काम करतो आहोत किंवा आपण काम केलं त्याच्यातून उत्पन्नात भर पडते की नाही हे माहीत नसतं। त्यामुळे त्यांची सीमांत उपयोगिता ही 0 किंवा ऋण या प्रकारची असते आणि भारतामध्ये ही बेरोजगारी आढळते। पुढचा बेरोजगारीचा प्रकार आहे घर्षणात्मक बेरोजगारी किंवा ज्याला फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतात। फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट
एखादं काम किंवा एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे जाताना व्यक्ती जो मधला कालखंड बेरोजगार असतो. काय म्हटलं मी? एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे जाताना व्यक्ती मधला जो कालखंड बेरोजगार असतो त्या कालखंडाला घर्षणात्मक बेरोजगारी किंवा त्या व्यक्तीला घर्षणात्मक बेरोजगार असं म्हणतात. आपण एक उदाहरण घेऊ. समजा एक व्यक्ती आहे, त्यानं एक काम 2017 साली सोडलं, जानेवारीच्या 2017 मध्ये सोडलं आणि परत त्याला काम नोव्हेंबर महिन्यात मिळालं किंवा 2017 नोव्हेंबर मध्ये काम मिळालं. मधला जो कालखंड व्यक्ती कामावर नाही आहे त्याला काय म्हटलं जातं? घर्षणात्मक बेरोजगारीचा कालखंड असं म्हटलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, देशामध्ये 100% रोजगार पातळी असताना किंवा देशामध्ये 100% रोजगार उपलब्ध असताना देखील ही बेरोजगारी आढळू शकते. का बरं? तर व्यक्ती नेहमी कमी पगाराकडून अधिक पगाराच्या किंवा कमी पगाराच्या नोकरीकडून अधिक पगाराच्या नोकरीच्या शोधात असते आणि ती व्यक्ती मधला जो कालखंड कामावर नसते तो कालखंड घर्षणात्मक बेरोजगारी या प्रकारचा असतो. त्यामुळे घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय? एका कामाकडून दुसऱ्या कामाकडे जाताना व्यक्ती मधला जो कालखंड बेरोजगार असते त्या कालखंडाला घर्षणात्मक बेरोजगारीचा कालखंड म्हटलं जातं. आणि ही बेरोजगारी एक प्रकारे ऐच्छिक स्वरूपाची असते, कारण कामावर घेणं किंवा काम सोडणं हे व्यक्तीच्या ज्या त्या मनावर अवलंबून असतो. त्यामुळे याला एक प्रकारे ऐच्छिक स्वरूपाची देखील असं आपण म्हणू शकतो. बेरोजगारीचा पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे हंगामी बेरोजगारी किंवा ज्याला आपण सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणतो. सीझनल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कसं? ही एका विशिष्ट हंगामामध्ये रोजगार उपलब्ध असतो आणि तो हंगाम वगळता व्यक्ती बेरोजगार असते. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो, वर्षातील एका विशिष्ट काळामध्ये काम असतं उपलब्ध आणि नंतर तो काळ वगळता त्या व्यक्ती काम उपलब्ध नसतं, मग ती व्यक्ती दुसरीकडे कामाला जाते. या प्रकाराला काय म्हणतात? हंगामी बेरोजगारी किंवा सीझनल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात. मग भारतामध्ये ही देखील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रात आढळते. कारण का? कृषी क्षेत्राचे हंगाम असतात, रब्बी हंगाम, खरीप हंगाम, उन्हाळी हंगाम. हे हंगाम वगळले की शेतकऱ्याला काम नसतं, त्यामुळे तो इतरत्र कुठेतरी कामाला जातो. त्यामुळे हंगामी बेरोजगारी म्हणजे एका विशिष्ट काळापुरता रोजगार उपलब्ध असतो आणि तो काळ वगळता व्यक्ती बेरोजगार असते. त्याला काय म्हटलं जातं? हंगामी बेरोजगारी असं म्हटलं जातं. शहरामध्ये देखील हा प्रकार आढळतो. शहरामध्ये म्हणजे कसा? आईस्क्रीम कारखाने असतील, पतंग कारखाने किंवा गरम कपडे विकणारे जे लोक आहेत ते विशेषतः हिवाळ्यातच येतात, उन्हाळ्यात येत नाहीत. म्हणजे गरम कपडे विकणारे जे काही नेपाळी लोक आहेत त्या लोकांना हिवाळ्यात रोजगार उपलब्ध असतो, उन्हाळ्यात नसतो. त्यामुळं एका विशिष्ट हंगामात रोजगार उपलब्ध असतो आणि बाकीचा हंगाम व्यक्ती ती बेरोजगार असते. त्याला सीझनल अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. पुढचा बेरोजगारीचा प्रकार आहे चक्रीय बेरोजगारी किंवा सायकलिक अनएम्प्लॉयमेंट. सायकलिक अनएम्प्लॉयमेंट विशेषतः भांडवलशाही देशात अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदी एक चक्र असतं. तेजी आणि मंदी म्हणजे बिझी सीझन आणि स्लॅक सीझन. या मंदीमध्ये किंवा तेजी आणि मंदीच्या चक्रामधून जी बेरोजगारी निर्माण होते त्यास चक्रीय बेरोजगारी असं म्हणतात. कारण का? विशिष्ट काळाचा तेजीचा असतो आणि विशिष्ट काळ काय असतो? मंदीचा असतो. मग मंदीच्या काळात काय होतं? लोकांचे जॉब जातात, पण हे बेरोजगार कायमचे बेरोजगार नसतात, कारण मंदी सरल्यानंतर परत तेजी येणार असते आणि त्या लोकांना रोजगार मिळणारच असतो. त्यामुळं चक्रीय बेरोजगारी म्हणजे चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? तेजी आणि मंदी या चक्रामध्ये जी बेरोजगारी निर्माण होते त्यास चक्रीय बेरोजगारी किंवा सायकलिक अनएम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. बेरोजगारीचा पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे तंत्रज्ञानात्मक बेरोजगारी किंवा टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट. टेक्नॉलॉजिकल अनएम्प्लॉयमेंट म्हणजे जुनं तंत्रज्ञान हाताळणारे किंवा नवीन तंत्रज्ञान आल्याने जुनं तंत्रज्ञान हाताळणारे लोक बेरोजगार होतात, त्या सर्वांना तंत्रज्ञानात्मक बेरोजगार असं म्हणतात. म्हणजे कसं? ओल्ड टेक्नॉलॉजी जाते आणि त्याची जागा कोण घेतली? न्यू टेक्नॉलॉजीने घेतली. मग त्या न्यू टेक्नॉलॉजी हाताळता येणाऱ्या व्यक्तीच फक्त जॉब करू शकतात, अदरवाईज न्यू टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावी लागते. मग लोकांना न्यू टेक्नॉलॉजी शिकून घेऊन मग परत जॉब मिळू शकतो. म्हणजेच काय की नवीन तंत्रज्ञान आल्यानं जुनं तंत्रज्ञान हाताळणाऱ्यांचा जॉब जातो. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, पूर्वी टाईप रायटिंग करायला टाईपरायटर होता, म्हणजे टाईपरायटर असं जोरात बडवत बसावं लागायचं, पण त्याची जागा कोण घेतली? कॉम्प्युटरनं घेतली. मग कॉम्प्युटर कसा होता? अद्ययावत सुविधाने सज्ज होता, ज्याच्यामध्ये बॅकस्पेस असेल किंवा हायलाईट करणं असेल किंवा एंटर मारून एखादी ओळ खाली वर करणं असेल किंवा त्याला ग्राफिक्स तयार करणं असेल, अशा प्रकारच्या सोयी सुविधा या कॉम्प्युटरच्या माध्यमातून मिळाल्या की ज्या टाईपरायटरमध्ये नव्हत्या. म्हणून नवीन तंत्रज्ञान आल्यानं जुनं तंत्रज्ञान हाताळणारे बेरोजगार होतात, त्या सर्वांना काय म्हटलं जातं? तंत्रज्ञानात्मक बेरोजगार असं म्हटलं जातं. तर युनि ऑफिसरचे इथून पुढचे व्हिडिओ मिळवण्याकरता आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरचं बेल आयकॉन बटन दाबा आणि इथून पुढचे अपडेट्स वारंवार मिळवा. धन्यवाद.